नरेंद्र मोदीचं लॉकडाऊन संदर्भातलं विधान हे धक्कादायक आहे, हादरून टाकणार आहे. मागील लॉकडाऊन मध्ये संपूर्णपणे कामगार, बहुजन, इतरला गोरगरीब नागरिक उद्ध्वस्त झाला. प्रत्येक लॉकडाऊनच्या आधी एका घटकाला संकट येणार आहे हे माहीत आहे, म्हणून तो घटक त्याचं अस्तित्व टिकवतो. या येणाऱ्या लॉकडाऊनच्या आधी सुद्धा एका घटकाला याची भनक लागलेली आहे, म्हणून शेतीमध्ये एकांत ठिकाणी सिस्टम शिवाय जगण्याचं त्यांनी एक आधार निर्माण केला. शेती घ्यायला सुरुवात केली, त्या शेतीमध्ये मातीचे घर बांधायला सुरुवात केली. आपल्याला रील्स म्हणून हे बघायला आवडलं, पण आता कळेल की ते काय करायला निघाले होते. हे करणारे इंजिनियर होते, हे करणारे सुशिक्षित होते, हे करणारे भांडवलदार होते, हे करणारे एका समूहाचे होते. ते त्यांची सुखरूप जागा त्या ठिकाणी सिक्युअर करायला गेलेत. आता धोक्यात आलाय रोजचं जीवन जगणारा माणूस, जो रोज नाक्यावर जातो, काम भेटलं तर 2 पैसे घेऊन घरच्यांचं पोट भरतो. आणि आज आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी अधिवेशनामध्ये संसदेत जाहीर केलं की संकट मोठं येणार आहे, तयार राहा. मोठं संकट म्हणजे लॉकडाऊन सुद्धा लावावं लागेल, अशाच पद्धतीने ते बोललेत. एपिस्टीन फाईल मध्ये नाव आलं, लोक जागे झाले. धर्माधर्मात, जाती जातीत भांडणं लावले, लोक जागे झाले. इस्रायल, इराण, अमेरिका हे युद्ध सुरू झालं. याच्यात संशयास्पद भूमिका समोर आली. लोक चिडले. आम्ही इराणला मदत केली असती तर गॅस मिळाला असता, हा तुटवडा दिसला नसता, तेल मिळालं असतं, पेट्रोल मिळालं असतं. म्हणून लोक प्रश्न विचारायला लागले आणि लोक आता रस्त्यावर उतरणार. एका माणसासाठी पूर्ण देश वेठीस धरला चाललाय आणि लोक रस्त्यावरती उतरू नयेत. बीजेपी, RSS एक्सपोज झाली, नरेंद्र मोदी एक्सपोज झालेत आणि या सगळ्यांच्या विरोधात जन उठावची स्थिती निर्माण झाली आहे. हा जन उठाव नाकारण्यासाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची तयारी. हे लॉकडाऊन म्हणजे माणसांना कैद करणारी ही आजची एक मोठी त्या ठिकाणची हुकुमशाही असं मी जाहीर करतो. माणसांना कैद करणारी ही हुकुमशाही म्हणजेच लॉकडाऊनचा हा इशारा आहे. तुम्ही प्रश्न विचारले, तुम्ही आंदोलन करायला निघाले, तुम्ही निदर्शनं करायला निघाले, तुम्ही बीजेपी हटाव, RSS हटाव, मोदी हटाव म्हणायला लागले, तर आम्ही लॉकडाऊन लावू अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली. आणि जागतिक स्तरावरती कसल्याही पद्धतीची भूमिका या आमच्या पंतप्रधानाची राहिली नाही. आणि म्हणून निराशाजनक वातावरण तयार झालंय आणि लोक रस्त्यावर उतरणार. एवढ्यात हे लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. हे लॉकडाऊन भयानक असणार आहे. बहुजन कामगारांना मी आव्हान करतोय की तात्काळ सतर्क व्हा. कधीही लॉकडाऊन लागू शकतं. हेच म्हणतात, अफवा पसरू नका. आणि दुसरीकडं 4 वाजल्यापासून गॅसच्या तुटवड्याच्या लाईन लागलेल्या आहेत. हेच म्हणतात की अफवा पसरू नका. आणि दुसरीकडं नरेंद्र मोदी संसदेमध्ये लॉकडाऊन लावण्याची भाषा करतायत, मोठं संकट असल्याचं भाकीत करतायत आणि दीर्घकाळ हा देश संकटाला सामोरे जाईल हे सुद्धा भाकीत करतायत. म्हणजे बेरोजगारी वाढणार आहे, उपासमारी वाढणार आहे, महागाई वाढणार आहे, महामारी वाढणार आहे, डिपॉप्युलायझेशनचा अजेंडा राबवला जाणार आहे. या ठिकाणी तुम्ही ज्याच्यावरती निर्भर आहेत ते सगळं कोलॅप्स होणार आहे क्रायसिसच्या नावाखाली. मग ते बँक असेल, कधीही बँक बंद होऊ शकतात. मग इथला अनाज असेल, अन्नधान्य असेल, तो साठा कधीही संपू शकतो. गॅसचं काय सुरू हे सगळा देश बघतोय. इथलचं असणार पेट्रोल डिझेलची काय अवस्था सुरू हे देश बघतोय. वीज, व्हेनेझुएला देशमध्ये सायबर अटॅकने वीज त्या ठिकाणची लाईट बंद केली आणि तिथला पंतप्रधान उचलून नेला. अमेरिका एका जागेवर बसून पूर्ण देशाची लाईट घालू शकतो. हा सायबर अटॅकचा उल्लेख सुद्धा देशाच्या पंतप्रधानांनी केलेला आहे. म्हणून वीज सुद्धा धोक्यात आली आहे. म्हणजे सिस्टम वरती आधारित प्रत्येक माणूस उद्ध्वस्त होणार आहे. बँका बंद झाल्या तर पैसा आणायचा कुठून? अन्नधान्य संपलं तर जगायचं कसं? आणि लॉकडाऊन लावलं तर रोजगार मिळणार कुठून? हे सगळे प्रश्न आज या जगात, या देशात सुरू झालेले आहेत. आणि त्याला कारणीभूत फक्त एक माणूस आहे,
तो म्हणजे मोदी. आणि मोदीमुळे देश आज वेठीस धरला जातोय. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. 30 दिवसाकून इकडून तेल घे, 30 दिवसाकून तिकडून तेल घे, मला तिकडून एवढं पाठव, तिकडून याला तेवढं पाठव. काय चाललंय? हे लोकांना ज्यावेळेस समजायला लागलं, इपिस्टिन फाईलचं कांड समजायला लागलं, सगळे लोक रस्त्यावर येण्याच्या स्थितीत निर्माण झाले, तेव्हा पुन्हा लॉकडाऊनची भाषा सुरू झाली. हे लॉकडाऊन लावणारच लक्षात ठेवा. म्हणून आत्ताची आत्ता आपली व्यवस्था करा. माहित नाही, पण बँकातून आपला जो काही कष्टाचा घामाचा थोडाफार पैसा आहे तो काढा. काही दिवस जगण्यापुरती व्यवस्था घरामध्ये करून ठेवा. त्या ठिकाणी लोकांना हे सतर्क होऊ देणार नाहीत, पण मी सतर्क करतोय. मला ऐकणाऱ्या सर्व बहुजनांना, गोरगरीब नागरिकांना मी आव्हान करतोय की एक घटक सुरक्षित ठिकाणी गेलाय. तो उद्योजक होता, तो भांडवलदार होता, त्यांनी जमिनी घेतल्या आणि त्या जमिनीवरती एक नॅचरल घर निर्माण करण्याचं काम केलं. कारण त्याला आधीच कळालं होतं की या देशात काय होणार आहे. पण आज आम्ही काय करायचं हा प्रश्न मी विचारतोय. त्या कोविडच्या लॉकडाऊन मध्ये रस्त्यानी भटकणारा माणूस आपण बघितलाय. रस्त्याच्या कडीला पडलेले, सडलेले सगळी काही अवस्था आपण बघितलेली आहे. त्याच्यामुळे ते दिवस जरी आठवले तर अंगावरती काटा फुटतोय. आता तरी आपण सतर्क होणार आहे की नाही? तो बाबा कधीही येईल, लॉकडाऊन घोषित करील. आमच्या बँकेतल्या पैशाचं काय, आमच्या वीजचं काय, आमच्या गॅसचं काय, आमच्या खायच्या अन्नधान्याचं काय, हा प्रश्न पुन्हा निर्माण जाईल. मला माहित नाही पुन्हा किती एनजीओ पुढे येतील आणि पुन्हा कसा मार्ग निघेल. हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन आत्ताचे आता तयारीला लागा. आपण आपलं कुटुंब सुरक्षित करायला सुरुवात करा. घरामध्ये काही दिवसाचा किराणा भरा, काही दिवसाचा गॅस आणा, काही दिवसाचा हा जो काय क्रायसिसचा काळ म्हणून सांगितला जातोय तिथपर्यंत तरी आपण सतर्कता बाळगा. क्रॅसेस वगैरे काही नाहीत. इपिस्टिनचं गबाड बाहेर येत होतं म्हणून हे सगळं नाटक सुरू केलं, युद्ध सुरू केलं, युद्धामध्ये चुकीच्या भूमिका सुरू केल्या. तुटावडा व्हावा हाच सुनियोजित कट होता का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. म्हणून आपण सतर्क झालं पाहिजे आणि आपण आपली व्यवस्था या ठिकाणी तयार केली पाहिजे. कारण आता धर्म, जात धोक्यात नाही, आता माणूस धोक्यात आहे. ही जी लढाई आहे, हा जो संघर्ष आहे, या माणसाच्या अस्तित्वाचा संघर्ष आहे. तुम्ही पेटलात तर टिकणार आहेत. पेटलात म्हणजे काय, तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला असणारं खडबडून जागं व्हावं लागेल. या सगळ्या बारीक गोष्टीकडे बारकाईने बघा आणि मानव, इन्सान याचं अस्तित्व टिकवण्यासाठी सतर्क व्हा. आता कुणी कुणाला वाचवणार नाही. अरे भक्तांनो, तुम्ही लिहित होते, तुम्हाला काही कपाळावर शिक्का मारलेला नाही की याला गॅस द्या म्हणून. तुमच्या कुठंच पार्श्वभागावर कुठं शिक्के मारलेले नाहीत, गुप्त अंगावर शिक्के मारलेले नाहीत की ते बघा आणि याला वाचवा. तुमचा सुद्धा गेम झालेला आहे. मीडियावाल्यानं एवढ्या दिवस भक्ती केली, तुमचा सुद्धा गेम झालेला आहे. धर्माच्या ठेकेदारांनो, तुमचा सुद्धा गेम झालेला आहे. आणि लॉकडाऊन मध्ये लॉक असलेल्या सगळ्या सिमेंटच्या थडग्यांनो, सगळ्यांचा गेम झालेला आहे. आता धोक्यात आलाय माणूस. माणूस धोक्यात आलाय आणि हा माणूस माणसाला वाचू शकतो. त्याला जर वाचायचं असेल तर त्यांनी पुन्हा गुलाम होण्याची वाट बघू नये. ही लॉकडाऊनची नवी घोषणा ही हुकुमशाही, एवढं लक्षात ठेवा. हुकुमशाही घरात घ्यायची का तिला तोंड द्यायचं हे आज तुम्हाला ठरवावं लागेल.